नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्सच्या चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे मोबाईल वापरून महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही डिजिटल सर्टिफिकेट तुमच्या वेरियस डिप्लोमा कोर्सेसचे तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। तर ती प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं गूगल ब्राउझर आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्च बॉक्समध्ये MSBNPE असं तुम्हाला टाईप करून सर्च करायचं आहे। MSBNPE हे टाकून ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिली जी सर्च लिंक आलेली असेल गूगलवर ती तुम्हाला दिसेल। MSBNPEच्या वेबसाईटची लिंक आहे www.msbnpe.org। तर ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन यांची वेबसाईट तुम्हाला ओपन होईल। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून पण MSBNPEची ही वेबसाईट ओपन करू शकतात। एकदा ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर मोबाईलवर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर इथे राईट साईडला ज्या 3 लाईन्स आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडं स्क्रॉल केलं तर खालच्या बाजूला इथे स्टुडंट कॉर्नर म्हणून हा जो ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर लगेच खाली तुम्हाला डिजी सर्टिफिकेट हे ऑप्शन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। डिजी सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट आणि डिप्लोमा सर्टिफिकेट। तर सध्या स्थितीला हे 3 डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ह्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। तर ते कसं करायचं ते तुम्हाला ह्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे डॉक्युमेंट्स डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा PRN नंबर जवळ असायला पाहिजे, कारण PRN नंबर टाकून तुम्हाला हे डॉक्युमेंट जे आहेत ते डाउनलोड करायचे आहेत। तर मी तुम्हाला उदाहरण म्हणून एका स्टुडंटचं मार्कशीट तुम्हाला मी इथे डाउनलोड करून दाखवतो। आता मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी स्क्रीन मी थोडी झूम करून घेतली। आता इथे सर्च बायचं ऑप्शन आहे, तर सर्च बायच्या ऑप्शनवर मी क्लिक केल्यानंतर सर्च बाय PRN नंबर हे ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे। ते आल्यानंतर थोडं झूम करून मी इथे PRN नंबर टाकणार आहे। एका स्टुडंटचा मी PRN नंबर इथे टाकत आहे। PRN नंबर टाकताना नंबर्सच्या मध्ये एक ऑब्लिकची रेष आहे किंवा ऑब्लिक लाईन किंवा तुम्ही त्याला स्लॅश म्हणता, तर ते काही नंबर्सच्या मध्ये तुम्हाला ते देखील तुम्हाला टाकायचं आहे। PRN नंबर तुमचा असेल सेम ॲज इट इज तुम्हाला PRN नंबर इथे एंटर करायचा आहे, टाकायचा आहे। एकदा PRN नंबर टाकल्यानंतर तुम्हाला फेच सर्टिफिकेट डेटा ह्या ऑप्शनवर तुम्हाला PRN नंबर टाकून झाल्यानंतर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर लगेच जर तुमचा PRN नंबर तुम्ही करेक्ट टाकला असेल तर तुमचं इथे नाव दिसेल स्टुडंटचं, त्यानंतर PRN नंबर दिसेल, सिरियल नंबर दिसेल जो सर्टिफिकेटचा सिरियल नंबर असेल तो, त्याच्यानंतर ब्लॉकचेन ID दिसेल आणि इकडे शो डेटा दिसेल। तर शो डेटा हा जो ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर शो डेटावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमचं जे काही डिजिटल सर्टिफिकेट आहे, डॉक्युमेंट आहे, ते तुम्हाला स्क्रीनवर ओपन झालेलं दिसेल। तर जसं आपण मार्कशीट डाउनलोड करून बघितलं त्यामुळे आपल्याला लगेच स्क्रीनवर इथे स्टेटमेंट ऑफ मार्क्स म्हणजेच मार्कशीट GNM ह्या कोर्सचं फर्स्ट इयरचं मार्कशीट ह्या स्टुडंटचं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्कशीट्स इथे ओपन करू शकतात, बघू शकतात। आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट दिसल्यानंतर स्क्रीनवर जे तुम्हाला तुमच्या राईट साईडला 3 डॉट दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे शेअरचं ऑप्शन आहे,
यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे प्रिंटचं ऑप्शन आहे, तर ह्या प्रिंटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रिंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे हे सर्टिफिकेट प्रिंट नाही करायचं आहे, पण इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तर इथे हे दिसल्यानंतर परत ह्या 3 डॉट्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज PDF असं म्हणायचं आहे। तर सेव्ह ॲज PDF असं म्हटल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमच्या डाउनलोड या फोल्डरमध्ये इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला ते सेव्ह म्हणायचं आहे, तुम्ही त्याला रिनेम पण करू शकता। एकदा ते तुम्ही सेव्ह केलं की ते तुमच्या त्या डाउनलोड फोल्डरमध्ये ते डाउनलोड झालेलं तुम्हाला नंतर दिसेल आणि तुम्ही ते नंतर ओपन करून बघू शकता। तर अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे। तर हे मार्कशीट्सबद्दल मी करून दाखवलं। मार्कशीटसोबत तुम्ही अशाच पद्धतीने पासिंग सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकतात। पासिंग सर्टिफिकेटसाठी पासिंग सर्टिफिकेट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथे देखील सर्च बायचं ऑप्शन दिसतं, इथे PRN नंबर सिलेक्ट करायचा। त्यानंतर इथे सर्च टेक्स्टमध्ये PRN नंबर तुमचा जो असेल तो इथे टाकायचा। त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट डाउनलोड करताना इथे कॅप्चाचं पण ऑप्शन दिसेल। तर कॅप्चा म्हणजे ही जी खाली स्क्रीन आहे हिच्यावर जे लेटर्स तुम्हाला दिसत आहेत XXAKGS, तर ते कॅपिटल आहेत। तर जसेच्या तसे कॅपिटल असतील तर कॅपिटल, स्मॉल असतील स्मॉल, नंबर असतील, अल्फाबेट असतील, तर जे काही असेल ह्या स्क्रीनमध्ये दिसत असलेलं ते ॲज इट इज तुम्हाला इथे कॅप्चाच्या ऑप्शनमध्ये या बॉक्समध्ये तुम्हाला ते जसंच्या तसं टाकायचं आहे। ते टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला फेच सर्टिफिकेट डेटा ह्या बटनवर क्लिक करायचं आहे। तुमचं पासिंग सर्टिफिकेट ओपन होणार आहे। आणि सेम तिसरं जे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे डिप्लोमा सर्टिफिकेट, ते देखील तुम्हाला सेम मेथड वापरून डाउनलोड करायचं आहे। इथे देखील सर्च बायमध्ये PRN नंबर आणि मग सर्च टेक्स्टमध्ये PRN नंबर टाकून फेच सर्टिफिकेट डेटा यावर क्लिक करून तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट देखील तुमचं डाउनलोड करता येणार आहे। तर अशा पद्धतीने सध्याच्या स्थितीला हे 3 डॉक्युमेंट्स तुमचे डिजिटल स्वरूपात ह्या वेबसाईटवर अवेलेबल करण्यात आलेले आहेत। तर हे 3 डॉक्युमेंट्स तुम्ही ह्या पद्धतीने डाउनलोड करू शकतात। पण जरी हे ऑनलाईन पद्धतीने इथे अवेलेबल असले तरी तुम्हाला तुमचे प्रिंटेड सर्टिफिकेट किंवा छापलेले जे सर्टिफिकेट्स असतील तर ते तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या ॲड्रेसवर तुम्हाला ते बोर्डकडून पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे सद्यस्थितीमध्ये 2023-24 या वर्षापासून जे अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे हे डिजिटल सर्टिफिकेट वेबसाईटवर अवेलेबल करण्यात आलेले आहे। त्यापूर्वीचे सर्टिफिकेट सध्या तरी वेबसाईटवर अवेलेबल नाही आहेत। इथे नोट तुम्हाला दिसत असेल, ऑनलाईन डिजिटल सर्टिफिकेट्स आर अवेलेबल फॉर कॅन्डिडेट्स फ्रॉम द 2023-24 academic year whose certificates process has been completed। ज्यांची सर्टिफिकेटची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, ज्यांनी अप्लाय केलेलं आहे डिप्लोमा सर्टिफिकेटसाठी, त्यांचंच डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला तिथे दिसेल आणि ज्यांनी कोर्स कंप्लीट केला आहे त्यांचंच पासिंग सर्टिफिकेट तिथे दिसेल। आणि जे इयर तुम्ही कंप्लीट केलं आहे, फर्स्ट इयर कंप्लीट केलं असेल तर फर्स्ट इयरचं मार्कशीट दिसेल, सेकंड इयर कंप्लीट असेल तर सेकंड इयरचं आणि थर्ड इयर कंप्लीट असेल तर थर्ड इयरचं, या प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट्स इथे अवेलेबल होणार आहेत। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशनच्या अंडर जेही डिप्लोमा कोर्सेस किंवा सर्टिफिकेट कोर्सेस येतात तर त्या सगळ्यांचे पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट आणि डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला इथून डाउनलोड करता येणार आहे। तर फॉर एक्झाम्पल ANM, LHV, GNM, त्यानंतर GNM नंतर जे आपण पोस्ट बेसिक स्पेशालिटी कोर्सेस करतो, फॉर एक्झाम्पल डिप्लोमा इन पीडियाट्रिक नर्सिंग, डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग, डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग, तर असे व्हेरियस जे स्पेशालिटी डिप्लोमा आहेत तर त्यांचे सुद्धा पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट आणि डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला या वेबसाईटवरून अवेलेबल होणार आहेत किंवा डाउनलोड करता येणार आहेत। तर माझे व्हिडिओज जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, युजफुल वाटत असतील तर ते तुम्ही लाईक करा, शेअर करा। माझे इथून पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा
तुमच्या काही डाऊट्स असतील, काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. माझ्या व्हिडिओजला तुम्ही आतापर्यंत जो रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझे व्हिडिओज इथून पुढे देखील बघत राहा. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ते शेअर करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.